पत्रकार बंधू भगिनींना माझा नमस्कार. तसं मी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषदेमध्ये बोलतोय पहिल्यांदा, त्यामुळे फारसा अनुभव नाही आहे, त्यामुळे विद्यार्थीच आहे मी. आपल्याला माहिती आहे सध्या सर्वात पहिल्या सगळ्यांना श्रावण मासाच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना. आपल्याला माहिती आहे की मागच्या या 7-8 दिवसापासून आपण सगळे चर्चा ऐकतोय, आपण बघतोय, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय, आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या बातम्या ह्या पब्लिश होतात. आमचे सर्वांचे नेते, उत्तर महाराष्ट्राचे नेते, भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्याबद्दल ज्या काही चर्चा सुरू आहेत, नाशिकचं कुठंतरी प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये त्यांना कारण नसताना ओढलं जात आहे किंवा त्या ज्या काही वल्गना सुरू आहेत त्या आपण सगळं अनुभवतोय. मला असं वाटतं की याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते जे पूर्वाश्रमी ते भारतीय जनता पक्षामध्ये जे म्हणतात की माझं 40 वर्षाचा कालखंड मी या पक्षासाठी दिला, त्या संदर्भात तसं म्हटलं तर या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांचा 40 वर्षाच्या कालखंडाबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही, परंतु पक्षाने सुद्धा बरंच काही त्यांना दिलंय. हा पक्ष ते नाही म्हणतात मी ह्याला मोठं केलं, मी त्याला मोठं केलं. आपल्याला माहिती आहे की पक्ष हा व्यक्तीला मोठा करत असतो, कुठलाही व्यक्ती हा पक्षाला मोठा, कुठलाही व्यक्ती हा व्यक्तीला मोठा करत नाही. बऱ्याचदा आणि ह्यातून हे सगळे वाद सुरू आहेत. आणि खरं म्हणजे एकनाथराव खडसे त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर प्रत्येक वेळा त्यांचे जे टॉपिक आहेत ते सेमच आहेत. ही चौकशी, ती चौकशी, हे सीडी, ते त्यातून आउटपुट काही येत नाही, आउटकम काही येत नाही आहे. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आमच्या माहितीप्रमाणे कुठल्या तरी खात्री आहे की कुठलेही काही स्वारस्य त्याच्यामध्ये नाही आहे. अगदी आपण बघितलं असेल तर आता प्रफुल्ल लोढा ज्यांच्या बाबतीत म्हणतात त्यांचे चिरंजीव आहेत पवनभाऊ लोढा, त्यांनी सुद्धा काल त्यांचं स्टेटमेंट दिलंय, काय खरं आहे काय खोटं आहे, त्यांनी सुद्धा त्याचं स्टेटमेंट दिलंय. परंतु कारण नसताना एक व्यक्ती, एक नेता की ज्या नेत्याने ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नगरपालिका, जळगाव असेल, धुळे असेल, नगरपालिका नाशिक असेल, अशा अत्यंत सगळ्या नगरपालिका ज्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्यात आणि ज्याच्यामध्ये 100% भारतीय जनता पक्ष निवडून आलाय. आज महायुतीमध्ये आपण बघतोय की मागच्या आता आपली लोकसभेची निवडणूक झाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली, आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात लढली गेली, उत्तर महाराष्ट्रात आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वात लढली गेली. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तर महाराष्ट्रात चांगलं यश आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये दोघं जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत. मला असं वाटतं की हे गिरीश भाऊंचं नेतृत्व आणि त्याचं नियोजन कौशल्य सिद्ध करतं. तरी सुद्धा अशा नेत्याला कारण नसताना कुठतरी त्या माणसाला छेडणं, त्रास देणं की ज्याच्या माध्यमातून मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत असं आहे याच्यामध्ये की हा दुसरं तिसरं काही नसून हा जळगाव जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचा प्रकार आहे. राजकीय समीकरणं अत्यंत चांगली आहेत. आदरणीय मोदीजी विकसित भारत संकल्प घेऊन चालले आहेत, आदरणीय देवेंद्रजी विकसित भारत संकल्प घेऊन चालले आहेत. परंतु दुर्दैवाने हा जळगाव जिल्हा कुठतरी याच्यामध्ये मागे ठेवायचा की जेणेकरून ह्याच्यामध्ये वाद उभे करायचे, कारण नसताना नको ते वाद उभे करायचे, जिल्ह्याचं चित्र भरकटवायचं, कारण आता कुठतरी इश्यूज क्रिएट करायचे की ज्याच्यामुळे ह्या जिल्ह्यावरचा विकासावरती परिणाम होईल. हे ज्याच्या मागचं षडयंत्र आहे की काय असं मला वाटतं. बरेच विषय बोलण्यासारखे आहेत. मी माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहेत, माझे बाबा स्वर्गाचे हरिभाऊ जावळे, आम्ही विचारधारेने चालणारे लोक आहोत. म्हणजे बाबांनी आम्हाला संस्कार दिले, आदर्श दिले. आम्ही कधी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा मानतो आणि या पक्षाला ज्यावेळेला आपण पक्षासाठी समर्पित भावनेने काम करतोय, ते म्हणतात की 40 वर्षाचा माझा कालखंड दिला. पक्षातून बरेच लोकांनी दिलात, काही लोकांना पक्षात जबाबदारी मिळाल्यात, काही मिळाल्या नाही. आपण अगदी उदाहरण बघितलं असेल तर
मागचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ बडे, त्यांनी पक्षाने खूप वेळ दिला, त्यांना काही मिळालं नाही. त्यामुळे पक्षात काहींना जबाबदारी मिळतात, काहींना जबाबदारी मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला मी घडवलंय, मी हे केलंय, ते केलंय, हा जो हा जो अहम आहे, हा जो अहममुळे कुठेतरी त्यांचं नुकसान होत आहे, हे त्यांना सुद्धा मान्य करावं लागणार आहे. आणि राजकारणाची त्यांनी खरं म्हणजे हे वादविवाद करून आदरणीय गिरीश भाऊंवर जे काय वाद करतायत, अगदी म्हणजे पातळी सोडून जे वाद हे करतायत, ते खरोखर मला असं वाटतं की करू नये. कारण त्यामुळे शेवटी वातावरण खराब होतं, कुठेतरी कटुता जी आहे ती वाढतच जाते आणि ह्याच्या माध्यमातून कुठेतरी जिल्ह्याचं वातावरण खराब होतं आणि विकासाला हे होतं. आपण पाहिलं असेल, शेळगाव सारखा चांगला प्रकल्प आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून पूर्ण होतोय. आपण पाहिलं तर मेगा रिचार्ज तापी रावेरचा तापी रिचार्ज मेगा रिचार्ज प्रकल्प आहे, जो स्वर्गाचे हरिभाऊंच्या याच्याला स्वप्न आहे. तो त्या मेगा रिचार्ज प्रकल्पाचा अग्रीमेंट 2 स्टेटमधला तो अग्रीमेंट त्याच्यामध्ये सही झालेली आहे. अशा खूप चांगल्या प्रकारे काम सुरू आहेत. अगदी आपण बघितलं असेल तर घोडगाव पाटळशाला 5 कोटी रुपयाचं अत्यंत काम, मोठं चांगलं काम सुरू आहे. PMGSY CMGSYच्या माध्यमातून खूप मागच्या खूप कामं झाली आहेत. अनेक पर्यटन स्थळांना त्यांच्या माध्यमातून निधी दिला गेलाय. अजूनही आम्ही जरी मी नवीन असलो तरी पुढच्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वात काम करतोय आणि कुठेतरी हे भरकवटाण्याचा प्रयत्न चाललाय की काय असं मला वाटतं. माझे बाबा आहेत स्वर्गाचे हरिभाऊ, आपण माहिती त्यांना काय काय त्रास झालाय, त्याबद्दल मला फारसं बोलण्याची गरज नाही. खरं म्हणजे 2014 मध्ये त्यांचं तिकीट गेलं का घेतलं ते मला माहिती नाही, परंतु काय परिस्थितीतून ते गेलेत तुम्हालाही माहिती आहे. त्यावेळेला मला फारसा राजकारणाचा हे नव्हता, समाजकारणात काम करतो, परिवार म्हणून सगळं काम करत होतो. मात्र ज्या पद्धतीनं फक्त राजकीय नुकसान न करताना त्यांचा मानसिक त्रास दिला गेला तो प्रचंड आहे. तो त्रास फक्त आम्हीच सांगू शकतो काय त्रास झालाय. एखाद्या माणसाला त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये ज्या वेळेला माझा गुन्हा काय होता असं विधानसभेमध्ये त्यांनी विधानसभेच्या पटलामध्ये अख्खा दिवस घेतला, माझा काय गुन्हा होता. दुर्दैवाने माझे बाबा गेलेत जून 2020 मध्ये, त्याच्या आधी जिल्हाध्यक्ष ते झालेत आणि जिल्हाध्यक्ष होताना काय काय त्यांना त्रास झालाय हे मला माहिती आहे. ते ज्या वेळेला गेलेत त्यांनी काय काय सांगितलं हे मला माहिती आहे. अशा प्रकारे कुठल्याही माणसाचं तुम्ही राजकीय नुकसान करा, मात्र एखाद्या माणसाला मानसिक त्रास देऊ नका, हे कुठतरी घडतं. आणि हे जसंच की काय हे आम्ही नवीन पिढी आपण राजकारणात आलोय, आपल्याला विकासाचा संकल्प घेऊन पुढे जायचा आहे. आपण चांगले संस्कार ज्येष्ठांकडे घेतले पाहिजेत. माझ्या या निमित्ताने एकच आहे की शेवटी माणूस हा मोठा होत असतो, हा स्वकर्तृत्वावर मोठा होत असतो, तो पक्षावर मोठा होत असतो, तो व्यक्तीवर कधीच व्यक्ती कुठल्या मोठा करत नाही. त्यामुळे माझी या निमित्तानं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकनाथराव खडसेंना, सन्माननीय एकनाथराव खडसेंना विनंती आहे की आपण आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्यावरती आरोप करणे सोडा, कारण नसताना बिनबुडाचे आरोप करणे सोडा, ते सोडावे लागतील. त्याचं कारण असं यामुळे या संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान होत आहे, या जिल्ह्याच्या विकासाला कुठेतरी बाधा होणार आहे, हे माझं सबमिशन आहे. आणि यासाठी मी बोलणार आहे. अजून बरेच विषय आहेत की टप्प्याटप्प्याने मी बोलणार आहे. धन्यवाद. त्यानंतर या पत्रपरिषदेला जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजूमामा भोळे संबोधित. नमस्कार. जे जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण चालू आहे ते आरोप प्रत्यारोप करणं, मला वाटतं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंवरती जे बिनबुडाचे आरोप होत आहे. खरं आमचे नेते नामदार गिरीश भाऊंनी कितीदार आव्हान केलं की तुमच्याविषयी पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. 21 ने 1000 वेळेस सांगितलं की पुरावे असेल तर पुरावे द्या. पण मला वाटतं तसं होत नाही आणि विनाकारण कुठेतरी दिशाभूल करायची आणि जिल्ह्याचा विकास, शहरातला विकास कुठेतरी कसा थांबेल हा प्रयत्न केला जातोय. खरं पाहिलं असेल तर जो व्यक्ती, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक कमळाच्या विचाराने चालणारे व्यक्ती आहोत आणि जनसंघापासून मला वाटतं आम्ही कोणीच व्यक्तीला कधी गुरु मानलं नाही. आम्ही खरं ध्वजाला गुरु मानलेला विचाराने करतो आणि ह्या भविष्यात मला वाटतं कमळ आमचा विचार हा कमळ की ज्याच्या हातामध्ये कमळ त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विचार करत असतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल 40 वर्ष कार्य केलं, वाढवलं तर चांगली गोष्ट आहे, पण जे विचार आपण 40 वर्ष केले मला वाटतं त्या विचाराला कुठेतरी बाजूला टाकून आपण एक वेगळ्या विचाराने आरोप करणं
मला वाटतं हे एकदम चुकीचं होत आहे. आणि जे नेत्यांनी आवाहन केलं तुमच्यापाशी पुरावे असेल तर तुम्ही पुरावे द्या. आणि मी तर ह्या गोष्टीचा साक्षीदार आहे की 2018 पासून आदरणीय नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मार्गावरती होते की महापालिकेची निवडणूक लागली 2018ला. आणि त्यावेळेला असं म्हटलं जाते की समाज आमच्या पाठीमागे, काही वल्गळा केल्या जायचे की समाज मतदान करणार नाही. पण मला वाटतं 2018ला गिरीश भाऊच्या नेतृत्वात जळगाव महापालिका पूर्ण नेतृत्वाने, मला वाटतं सर्व कार्यकर्त्यांच्या जो कमळाच्या विचाराने लोकांनी आशीर्वाद दिले आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. आणि महापौर झाला तर जे काही शब्द होते कदाचित 2-4 शब्द राहिले असतील, पण मी नम्रपणे सांगू इच्छितो की ज्या विचाराने 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं आणि केंद्रात आलं, त्यापर्यंत विकासाची गंगा म्हणजे जिल्ह्याचं मंत्री महोदय मंगेशदादा, अमोलदादा ते सांगतील. पण मी जळगाव शहराचा विकास संदर्भात सांगितले, सगळ्यात पहिले नामदार गिरीश भाऊंनी हुडकोचं जे कर्ज होतं ती नील करण्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिल्लीला माझ्यावर 2 वेळेस आले आणि ते कर्ज नील करण्यास मदत केली. मग विकासच करत असताना 100 कोटी निधी असेल, वेगवेगळे निधी असतील, मग शिवाजीनगरचा पुढचा निधी असेल, पिंपळाचा निधी असेल, आसोदा गेटचा निधी असेल, समांतर रस्ते असतील, बायपासचा निधी असेल, असे कितीतरी निधी मला वाटतं हे विकासाच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी मिळालेले. नवीन एमआयडीचा विषय असेल, तर हे मदत करत असताना एकीकडे आम्ही विकासाच्या मार्गावर चालत असताना मला वाटतं वाद करण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा आणि शहराचा विकास कसा होईल या विचारावरती मला वाटतं आपण काम करणं गरजेचं आहे. आणि जसं म्हटलं 2018ला 2019 त्यावेळेला खडसे साहेब पार्टी बरोबर नव्हते, पण तरी मला वाटतं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, कमळाच्या विचाराला आमदार निवडून दिला आणि सतत मग लोकसभा असेल, विधानसभा असेल का महापालिका असेल, मला वाटतं हा जळगावचा नागरिक मग ते सर्व समाजाचे लोक मला वाटतं आम्हाला आशीर्वाद दिले. आणि आपण जे म्हणायचे बुवा की लोक आमच्या मागे, मला वाटतं तसं काही चित्र लोकांना मान्य नाही. लोक विचारामागे जुडतात. लोक भारतीय जनता पार्टीचा विचार हा राष्ट्राच्या विकासाचा आहे. प्रथम राष्ट्र, दुसरं समाज, मग पक्ष आणि नंतर चौथा मी, या विचाराने काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते सर्व आहेत. आणि मला वाटतं जनता आशाच्या पाठीमागे उभी राहते. हे 2014 पासून आतापर्यंत चित्र आपल्याला सर्वांनी पाहिलेले आहे. येणाऱ्या लोकसभामध्ये, विधानसभेमध्ये सध्या लोकांनी आशीर्वाद दिले आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये सुद्धा जनता नक्कीच आशीर्वाद देईल. व्यक्तीपेक्षा विचार खूप महत्वाचे असतात आणि मला वाटतं त्या विचाराने नक्कीच जे काही सर्व समाज, खरं समाज 2 प्रकारचे असतात की एक ज्या समाजात जन्म घेतला तो एक समाज असतो आणि ज्या समाजात वावरतो तो एक समाज असतो. मला वाटतं दोघी समाज मोठ्या प्रमाणात आम्हाला आशीर्वाद देत असतील आणि म्हणून माझी विनंती राहील की जळगाव शहराच्या विकासासाठी मला वाटतं एकत्र या. पुरावे शोधण्यापेक्षा मला वाटतं जर विकासासाठी आपण मदत केली तर जळगाव जिल्ह्याचा, शहराचा विकास होऊ शकतो, अशी माझी सर्व विनंती राहील. पुन्हा सांगेन की आरोपापेक्षा मला वाटतं लोकांना विकास आवडतो, लोकांना कामं केलेली आवडतात लोकांना. आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मला वाटतं आपण सर्वांनी याच्यावरती पांघरून घालून हा विषय थांबून मला वाटतं आमच्या महाराष्ट्राचा, जिल्ह्याचा विकास कसा होईल हा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. विनाकारण वल्गळा करणं आणि काहीतरी दिशाभूल करणं, मला वाटतं हा विषय आता थांबणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर 40 गावचे आमदार आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन आदरणीय मंगेशदादा चव्हाण आपल्याला संबोधित. खरं तर आज श्रावण मासाचा पहिला दिवस. आपल्या माध्यमातून सर्व जिल्हावासियांना श्रावण मासाच्या शुभेच्छा. याचसोबत काल गटारी अमावस्या होती आणि जळगाव जिल्ह्यातील एक राजकारणाची एक वैचारिक गटार सर्वांसमोर ती मांडावी. एकनाथ गणपत खडसे ही एक व्यक्ती नसून एक विकृती आहे. वारंवार एखादी गोष्ट खोटं बोलून रेटून सांगायची, या पद्धतीच्या माध्यमातून पक्ष नेतृत्व, आमदार यांना बदनाम करायचं, हा त्यांचा कायमस्वरूपीचा धंदा आहे. ते सगळं मांडण्यासाठी आम्ही इथं सर्वजण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत. खरं तर
एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टीत असताना ते नेहमी सांगतात की मी 40 वर्षापासून पक्ष वाढवला, पक्ष मी मोठा केला. मुळात भारतीय जनता पार्टी हा एक विचार आहे. या प्रवाहामध्ये अनेक लोक आलेत, अनेक खडसेंसारखे बाजूला सारलेत. हा विचार कोणीही देशात थांबू शकलं नाही. 2 खासदार निवडून आलेल्या या पक्षाची आज देशात व्याप्ती आपण सगळेजण बघताय. मुळात जर तसं बघितलं, एकनाथ खडसेंसारखं नेतृत्व इथं असताना माझा हा देखील सवाल आहे की आपण कायम परिवारासाठी या पक्षाचा वापर केला. पद आपल्या परिवाराभोवतीच मिळालीत. जे काही मिळवलं, जे काही मिळालं पाहिजे ते फक्त मला आणि माझ्या परिवाराला मिळालं पाहिजे. मग जेव्हा जेव्हा पक्षातल्या लोकांनी कुठे वर आवाज काढायचा केला, अमोलदादांनी सांगितलं की हरिभाऊंना कशा पद्धतीने त्रास दिला, संजूभाऊ त्यांचे कथन तुम्हाला सांगतीलच, राजू मामांनी तुम्हाला सांगितलंच. 2014ला तत्कालीन त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला. पक्षात असून 19ला मला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं आपण अहंकारी रावणासारखं फक्त लंका माझ्या ताब्यात असली पाहिजे या दृष्टिकोनातून विचार केला आणि आपल्याही विचाराच्या लोकांना थांबवण्याचा तुम्ही कायम प्रयत्न केला आहे. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटायला लागलं खडसेंना की मी म्हणजे पक्ष, त्यावेळेस त्यांना खरी किंमत स्वतःलाही कळाली आणि जनतेनेही त्यांना त्यांची किंमत दाखवली. त्यांच्या इथून पक्ष गेल्यानंतर पक्षाला कधीही नुकसान झालं नाही. पक्षाला कायम गिरीश भाऊंच्या माध्यमातून नेतृत्व त्यांनी स्वतःचं सिद्ध केलं. जळगाव महापालिका असेल, धुळे महापालिका असेल, नाशिक महापालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, विधान परिषदा असेल, गेल्या वेळची लोकसभा असेल, मागच्या वेळची विधानसभा असेल, ह्या वेळची महायुतीतले सगळे इलेक्शन्स असतील, अगदी क्लिअर मॅन्डेट मेजॉरिटी ही नेतृत्वाच्या माध्यमातून मिळाली. त्यावेळेस खडसेंना हेही कळालं की लोक ही माझ्या सोबत नव्हती, ही लोक ही एका विचारासोबत होती आणि जे त्या पक्षात गेले अगदी त्या पक्षाच्या नेतृत्वालाही त्यांनी फसवलं आणि पुन्हा त्यांनी तेच ज्या पद्धतीने जुन्या पद्धतीने वागत होते त्याच पद्धतीने तिथं वागण्याची सुरुवात केली. खरं तर एकनाथराव खडसेंचा प्रवेश हा 23 ऑक्टोबर 2020 रोजी झाला. 23 ऑक्टोबर तर आज 25 जुलै 2025 शुक्रवार, म्हणजे जवळजवळ त्या प्रवेशाच्या वेळेस त्यांनी अगदी या देशाचे स्वयंघोषित नेते त्यांच्यासोबत प्रवेश करत असताना सुटा बुटा थाटा माटात मोठी भीमगर्जना केली आणि भाषणात पहिल्या दिवशी सांगितलं की जर तुम्ही मला ईडी लावली तर मी सीडी लावेल. तिथून लोकांनाही वाटलं, त्या नेत्यांनाही वाटलं की यांच्याकडे खूप काही घबाड असेल, काहीतरी असेल. परंतु बघा त्या गोष्टीला आज जवळपास 5 वर्ष झाली, म्हणजे 57 महिने झाली. आठवड्यात जर सांगायचं झालं तर 248 आठवडे, 1736 दिवस, 41,664 तास त्या घटनेला झालीत. जवळजवळ 24,99,840 मिनिटं त्यांच्या त्या वल्गणीला झालीत. ना आजवर कुठली सीडी आली ना काही झालं. फक्त त्यांनी काहीतरी सांगायचं आणि अगदी धादांत खोटं बोलायचं. ज्या वेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं की साहेब ती सीडी कुठे, योग्य आल्यावर दाखवेल. माझं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, राजकारण निश्चित त्यांनी केलं पाहिजे, ज्यांनी ज्यांना करायचं राजकारण केलं पाहिजे, परंतु राजकारणाची एक गरिमा सांभाळली पाहिजे. त्या प्रफुल्ल लोढांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्यांनी मला अशा पद्धतीने सांगितलं की माझ्या गाडीमध्ये बसून त्यांनी मला गुलाबी गोष्टी सांगितल्या. आपण कालच म्हटलात की आता तुमचं गुलाबी गोष्टी करण्याचं वय नाही, कदाचित ऐकण्याचं वय असेल, पण आपण त्या लोढाच्या संदर्भात तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना देतो. विजू तो व्हिडिओ लावा, दाखवा माझ्या मोबाईलमध्ये. तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा ऐका. त्यांनी असं सांगितलं की या प्रफुल्ल लोढाने ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप केलेत
की यांनी ते आरोप गिरीश महाजनांनी केलेले नाहीयेत, ते आरोप प्रफुल्ल लोढांनी यांच्यावर जेव्हा केलेत की तुमच्या मुलाची घटना कशी घडली आहे, त्यावर उत्तर देताना एकनाथ खडसे काय म्हटले की तो बेवडा आहे, तो दारुड्या आहे, त्याच्या आरोपांची काय तथ्यता घेतली पाहिजे, त्याचं काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, तो मूर्ख माणूस आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि तोच व्यक्ती ज्यावेळेस गिरीश म्हणून आरोप करत होता त्यावेळेस तुम्हाला गोड वाटायला लागलं. असं आहे की आपण जे पेरा खडसे साहेब तेच उगवतो. कुठेतरी तुम्हाला मनशांतीची गरज आहे. खरं तर तुमचं वय वाढलंय, आम्ही तर कायम परमेश्वराला सांगूच की तुम्हाला परमेश्वराने जास्त आयुष्य दिलं पाहिजे, कारण की तुम्ही नसताना तुमच्या डोळ्यासमोर भारतीय जनता पार्टीचे सगळे कर्तृत्ववान नेते आमदार काम कसं करतात हे बघायलाही कोणी असलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला चांगलं आयुष्य मिळावं ही तर मागणी करूच. परंतु तुम्ही ज्या वेळेस प्रफुल्ल लोढाच्या संदर्भात असं म्हटलात की त्याने मला गाडीत गुलाबी गोष्टी सांगितल्या, त्याच्याकडे सीडी आहे. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेत्यापासून तर स्वयंघोषित मुख्यमंत्र्याची स्वप्न आपण पाहिली. स्वप्न पाहण्याबद्दल दुमत नाहीये, परंतु एखादा दारुड्या बेवड्या गोष्टी व्यक्ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला गाडीत काही सांगतो आणि राज्याचा एवढा मोठा तुम्ही नेता स्वतःला समजतात, ते तुम्ही जाहीरपणे आरोप एखाद्या नेत्यावर करतात. माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या संदर्भात देखील तुमच्याच मतदारसंघातला एका व्यक्तीने मला काही गोष्टी येऊन सांगितल्यात, त्याची जर मी जाहीर वाच्यता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही. मी त्या व्यक्तीला तुमच्या समोर जाहीर पत्रकार परिषद देखील आणतो. त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हा अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारा नेता आहे, घरात देखील घेण्याच्या लायकीचा हा नेता नाहीये. त्यांनी मला असं सांगितलं, मी यांना अतिशय जवळून पाहतो. 20 वर्षाच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं, जवळच्या लोकांना त्रास दिला. हे तर राजकारणात त्यांनी केलंच, परंतु व्यक्ती म्हणून ही विकृती आहे. यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत. मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत, तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते. त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्यात, सकाळी सोडायला लोक जायचेत. तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता. आता जर मी असे आरोप तुमच्यावर केलेत की एकनाथ खडसे साहेब तुमचे देखील असे अनेक महिलांशी संबंध होते, तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित ते आरोप तथ्यहीन असतील का असतील किंवा नसतील हा वेगळा प्रश्न आहे, परंतु मी असं विचारात होतो की जोपर्यंत माझ्याजवळ पुरावे नाही तोपर्यंत मी ते मांडलेलेच नको पाहिजे. राज्याचा विधानसभेतला एखादा सदस्य, एखादा मंत्री, माजी मंत्री ज्यावेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुरावांचा आधार असला पाहिजे. आपल्याकडे कुठलाही एक पुरावा नसताना आपण वारंवार गिरीश भाऊंच्या चारित्र्याविषयी हनन करतात. माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे, आपण आपल्या स्वतःच्या गावात सांगाल तिथे मी मागे आपल्याला अनेकदा सांगितलं, आपण कुठल्याही मुद्द्यावर, अगदी विकासाच्या मुद्द्यावर सांगा, चारित्र्याच्या मुद्द्यावर सांगा, तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मुद्द्यावर सांगा, तुम्ही करप्शन म्हणतात, कुणी मिळकती जमवल्या, कुठल्याही मुद्द्यावर आपण समोरासमोर यावं. वर्षानुवर्ष आपण असे बिनबुडाचे आरोप करून जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची, गिरीश भाऊंची प्रतिमा मलिन करण्याचा वारंवार जो प्रयत्न करताय हा अतिशय चुकीच्या, लज्जास्पद आणि खालच्या स्तराला जाणार आहे. आम्ही यासाठी ही पत्रकार परिषद घेतली की आपणच सांगितलं की आता आपलं गुलाबी वय राहिलेलं नाहीये, आपलं नातवंडांसोबत खेळण्या बागण्याचं वय आहे. कदाचित तुम्ही ते गोष्टी विसरला असाल, परंतु तरी देखील वयाच्या उत्तरार्धात आपण काय वागावं, कसं वागावं, कुठे काय बोलावं याचं तारतम्य तुम्हाला असलं पाहिजे होतं. परंतु अनेक आपल्याला आजारांच्या व्याधी असल्यामुळे, आपण अनेक प्रकारचे मेडिसिन घेत असल्यामुळे कदाचित आपला मनावरचा ताबा सुटत असेल असं आम्ही आता गृहीत समजायला लागलो आहे. परंतु आपल्याला या माध्यमातून आज शेवटची विनंती आहे, आम्ही जरी वयाने लहान असलो परंतु आम्हाला सुसंस्कृतपणा हा आमच्या परिवाराने शिकवला आहे, आमच्या पार्टीने आम्हाला शिकवला आहे. याच्या पुढे जर आपण वारंवार अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करून, जर चुकीच्या माहिती जर पसरवून पक्षाची जर
प्रतिमा खराब करत असाल, नेत्यांची प्रतिमा खराब करत असाल, तर तुम्हाला त्याच्या डबल उत्तर याच्या पुढे मिळेल. तुमचे किस्से, तुम्ही काय लोकांना किस्से सांगता, तुमचे किस्से तुमच्या इथं येऊन, मुक्ताई नगरामध्ये येऊन लोकांनी सगळे किस्से तुमच्याविषयी, तुमच्या परिवाराविषयी सगळ्यांना सगळे किस्से माहिती आहेत. त्याच्यामुळे त्याची बोलायला आम्हाला भाग पाडू नका. जर तुम्ही बिना पुराव्यांच्या आधारे बोलत असाल तर तशाच पद्धतीने बिना पुराव्यांच्या आधारे आम्ही देखील तुमच्या इथं, हा मला असं सांगत होता, त्या माणसाला सोबत घेऊन तिथं आम्ही आता तुमचे किस्से सांगायला सुरुवात करू. माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, आपल्याला सांगणं आहे, वयाने जरी लहान असलो तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठेतरी सुधरावं आणि आपण जे आरोप करताय त्या आरोपांचे पुरावे द्यावे. तुम्हाला कोणी एवढ्या दिवसापासून थांबवलं? तुम्ही आज 5 वर्षापासून सीडी लावताय. जर तुम्ही तुमच्या आईचं दूध प्यालं असाल, ती सीडी जनतेला दाखवावी. तुमच्याकडे कुठलेही हनी ट्रॅपचे पुरावे असतील तर ते दाखवावे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांचे पुरावे असतील तर कोणी असू द्या, काय असेल ते राज्याचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिघ पक्ष, कोणाचे नेते असतील, कोणाचे कार्यकर्ते, कोणी अधिकारी असतील, त्यांच्यावर कार्यवाह्या होतील. परंतु या जिल्ह्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम एकनाथ खडसेंनी थांबवलं पाहिजे. विकासाचं राजकारण केलं पाहिजे. हे वार आरोप प्रत्यारोपामध्ये या जिल्ह्याचं नुकसान व्हायला लागलंय. आपण 1995ला मंत्री होता, अनेक काळ मुख्यमंत्र्याचा नंतर विरोधी पक्षाचा दर्जा असतो तो आपल्याकडे होता. त्याच्यानंतर आपण 12 खात्यांचे मंत्री राहिलात, सगळी खाती आपल्याकडे होती. आपण कुठेतरी एक आत्मपरीक्षण करावं. 35 वर्ष त्या मुक्ताईनगरच्या पवित्र भूमीने आपल्याला संधी दिली. एका चांगल्या माणसाला त्या माणसांनी नाकारून तुम्ही अनेक वेगळ्या पद्धतीने क्लुप्त्या वापरून ज्या पद्धतीने निवडून आलात, 35 वर्षात मुक्ताईनगर आज कुठे आहे? ज्या जिल्ह्याचं तुम्ही तर म्हणता की मी राज्याचं नेतृत्व केलं, परंतु आपण ज्या जिल्ह्यातनं येत आहेत त्या जिल्ह्यात आपण किती किलोमीटरचे रस्ते केले, किती प्रशासकीय इमारती आणल्यात, किती व्यवस्था उभ्या केल्यात, किती इरिगेशनचे प्रोजेक्ट नुसते मंजूर करून झालेत, किती पूर्ण झालेत, या संदर्भात किती मेडिकल हब आणले. आपल्याकडे एक्साईजची जबाबदारी होती, त्यात आपण काय केलं. आपल्याकडे कृषीची जबाबदारी होती, किती ठिकाणी कृषीचे भवन उभे केलेत. इथं विभागीय कार्यालय केले पाहिजे अशी अनेक वर्षाची मागणी होती, आपण ते किती केलं. आपण ही वस्तुस्थिती तुलनात्मक जर मांडली, जर तुम्ही सांगितलं की गिरीश महाजनांनी 7 वर्षाच्या काळात 20 करोड रुपये, 200 करोड रुपये, 2000 कोटी रुपये आणले आणि मी 20,000 कोटी रुपये आणले, मी यामध्ये गिरीश महाजन साहेबांपेक्षा सरस आहे. जर तुम्ही आम्हाला कागदोपत्री विकासात्मक जर सिद्ध करून दाखवलं तर पहिला सत्कार हा मंगेश चव्हाण आणि आमचे सगळे सहकारी मी सोबत घेऊन येऊन तुमचा सत्कार करायला मुक्ताईनगर मध्ये येईल. परंतु आपण विकासावर बोललं पाहिजे. आपण सोयीने राजकारण करता, सोयीने प्रत्येक वेळेस गोष्टी मांडता. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत असताना फक्त आपल्याला म्हणजे लोकप्रिय सवंगता मिळावी, आपली त्या संदर्भात सांगणाऱ्याची विश्वासार्हता तपासावी. माध्यमांना पण माझी विनंती असेल की असले आरोप जर कोणी करत असेल, जर आता मी तुम्हाला सांगितलं की एकनाथराव खडसेंचं चारित्र्य कसं आहे, तो व्यक्ती कोण आहे, तो सांगणाऱ्याचे चारित्र्य तर आपणही तपासलं पाहिजे. मी आज यासाठी सांगितलं की मला हे 10 वर्षापासून त्यांनी सांगितलं की बाबा यांनी असं सांगितलं. त्या मुलांच्या संदर्भात त्यांनी जे आरोप केले, अगदी गिरीश भाऊंच्या परिवारावर जात असताना, खरं तर मी गेल्या आता अनेक वर्षापासून आम्ही सगळेजण गिरीश भाऊला पाहतो, कुटुंब वत्सलता त्यांना आम्ही पाहतो की मुली असतील ते म्हणतात की त्यांना मुलगा नाही. खरं तर राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जायची वेळ यायला नको होती. तुम्ही त्यांच्या परिवाराविषयी बोलणं आणि तुम्ही ज्यावेळेस असं म्हणतात की त्यांना मुलं नाही म्हणून त्यांच्या मनात खंत आहे, मला तर त्यांच्या मनात कुठली खंत कधी जाणवायचं कारण दिसलंच नाही. अगदी जावई मुलासारखे त्यांना जीव लावतात. मुली ह्या अगदी प्रेमळ, सगळं आम्ही जवळून पाहतो. कदाचित आता तुमच्या परिवारावर ते बोलणं हे मला शोभत नाही, परंतु वस्तुस्थिती आपण देखील कुठेतरी तपासा. आपल्या मुलाचं वागणं कसं होतं, चाळीसगाव, जळगाव, नाशिक, ठाणं, मुंबईत ते कुठे थांबायचे, कोणासोबत थांबायचे. आपले काही लोकप्रिय अधिकारी होते ज्यांना आता जन्मठेपेची शिक्षा झाली, त्या लोकांसोबत बसणं उठणं कुठे होतं. दुर्दैवाने आपल्याकडे ते लोक उधाऱ्याही देखील मागायला आल्याची माझ्याजवळ काही विश्वसनीय लोकांनी सांगितली. परंतु तुमच्या परिवाराच्या जो व्यक्ती आज हयात नाही
त्यांच्यावर बोलणं मला आज शोभत नाही, म्हणून मला ते आज बोलायचं नाहीये. मला तुमच्या परिवारापेक्षा माझा तुम्हालाच सल्ला आहे. तुमच्या परिवाराकडे काय चाललंय, घरातलं काय आहे, आम्हाला तेही त्यातही पडायचं नाहीये. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पक्षाच्या नेत्याला आयुष्यातनं उठवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात, आजवर तुम्ही अनेक लोकांना राजकीय आयुष्यातनं उठवलं, तुमच्या तालुक्यातल्या अनेक लोकांना राजकीय जीवनातून संपवलं, जिल्ह्यातल्या अनेक मातंबर लोकांना तुम्ही नामहरण हे लोकांमधून केलं नाही, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले. माझ्याकडे सगळ्या लोकांची यादी आहे. तुम्ही आजवर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलेले जवळजवळ 85 लोक असे आहेत की ज्यांच्यावर तुमच्या कार्यकाळात गुन्हे दाखल झाले आणि 85 पैकी जवळजवळ 84 लोकांना निर्दोष मुक्तता झाली आहे. त्या 84 लोकांना आपण राजकीय आयुष्यातनं उठवण्याचं पाप आपण केलं आहे. यातले जिल्ह्यातले सुरेशदादांपासून तर अगदी गुलाबराव देवकर असतील, जेटी महाजन असतील, आपण आपल्या कार्यकाळामध्ये ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्याच कॉलेजमध्ये जाऊन त्याच प्रांगणामध्ये कशा पद्धतीने त्या परिवाराला, चौधरी परिवाराला त्रास दिला हे सर्वश्रुत आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने आता हे वागता आहेत, ज्या लोकांना तुम्ही त्रास देता आहेत, दिला आहे, ते लोकांनी त्या काळात सहन करून घेतलं. याच्या पुढे ही सरंजामशाही, हा रावणाचा अहंकारीपणा तुमचा कोणीही सहन करणार नाही. आणि माझी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना समजा, विनंती समजा, तुम्हाला ज्या भाषेत समजवता येईल त्या भाषेत समजवण्याची आमची ताकद आहे. परंतु आम्ही त्या पद्धतीने वागू इच्छित नाहीये. परंतु जर का तुम्ही वारंवार अशाच पद्धतीने नेत्यांचं, पक्षाचं, आमच्या सर्व आमदारांचं नामोहरण करत असाल तर तुम्हाला तुमचा उत्तर वीट का जवाब पत्थर से मिलेगा. पुराव्यांशिवाय तुम्ही काही बोलू नका. तुम्हाला जाहीर पुन्हा खुलं आव्हान आहे. तुमच्या आईचं दूध प्यालं असाल तर तुम्ही सगळे पुरावे घेऊन या, जनतेसमोर मांडा. जनतेच्या दरबारात जनता त्याचं उत्तर देईल. आपण परस्पर असे आरोप करू नका, एवढीच आपली या माध्यमातून विनंती. आणि येणाऱ्या काळात मी हा एक आपल्याकडनं विश्वास ठेवतो की आपण ही आपल्यातली जी वृत्ती आहे ही वृत्ती कमी करून निवृत्तीच्या काळात तरी आपण जबाबदारीने वागाल, तुमची जबाबदारीचं भान राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. परमेश्वर तुम्हाला सत्सद विवेक बुद्धी देईल अशा आशावाद व्यक्त करतो. धन्यवाद. त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री भुसावळचे आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे आपल्यासमोर आहेत. नमस्कार. खरं तर आदरणीय गिरीभाऊ महाजन आणि नाथाभाऊ यांच्यातली ही भानगड काही 8 दिवसाचा प्रश्न नाही आहे. दोघं एका पक्षात होते तेव्हापासून दोघांचे भांडणं सुरूच आहेत. पण तेव्हा ते एक पक्षातलं भांडण होतं आणि पक्षामध्ये एकत्र असताना एकत्र कामं केली. या पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर जनतेची कामं व्हायला पाहिजे या पक्षाच्या माध्यमातून दोघांनी करणं अपेक्षित होतं. परंतु आदरणीय नाथाभाऊंना पक्ष सोडल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की मी पक्ष सोडला म्हणजे या पक्ष वाऱ्यावर जाईल जिल्ह्यामध्ये. मी म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये पक्ष आहे असं त्यांची एक धारणा होती. पण शेवटी पक्ष हा पक्षच असतो. लोकांनी, जनतेने हे दाखवून दिलं आहे की जनता ही पक्षाच्या सोबत आहे. तो कोणताही पक्ष असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काही असो, लोक त्या नेत्यांच्या म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तीच्या मागे नसतात. त्या पक्षाची एक विचारधारा असते, त्या विचारधारेच्या सोबत लोकही असतात. म्हणून लोक भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जुळून होते. तर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे नुकसान झालंय ते कायम असंच नुकसान झालं आहे की या नेत्याने त्याचं उन्हं धुणं काढलं, त्या नेत्याने याचं उन्हं धुणं काढलं, जनतेचे प्रश्न मात्र प्रलंबित राहत गेले. जुना इतिहास आहे जळगावचा की सगळ्या जळगावच्या इतिहासामध्ये तुम्ही जर तपासलं तर सगळ्या नेत्यांनी एकमेकांचं उन्हं धुणं काढण्यामध्येच आपले हात घालवले. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा जिल्हा इतर जिल्ह्यांच्या मागे मात्र पडत गेला. तर आता चांगले दिवस आल्यानंतर या जिल्ह्याला काहीतरी चांगला प्रोग्रेस व्हायला पाहिजे या दृष्टीने खरं काम करणं अपेक्षित होतं.
पण पुन्हा तेच व्हायला लागलं. याच्या आधी हा जिल्हा सूर्यदादा जैन असताना मला चांगलं आठवतं की त्यांनाही प्रकारचा त्रास झाला. ही चांगलं काम करत होते. मध्ये हा जिल्हा बदनाम झाला तो सेक्स स्कॅन्डल मध्ये. अख्ख्या महाराष्ट्रात काय देशात सेक्स स्कॅन्डल गाजलं या जिल्ह्याचं अख्खं नाव खराब झालं. एक पिढी असते, त्या पिढीला राजकारण्यांविषयी काय वाटतं हा जर विचार केला आणि असेच जर प्रकरण जर समोर आणत गेले तर ती पिढी राजकारणाविषयी विचार काय करेल. आम्ही जेव्हा म्हणतो की सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं, तरुणांनी राजकारणात यावं, महिलांनी राजकारणात यावं, कशाच्या आधारे ते राजकारणात येतील. अशा प्रकारचे जर खालच्या प्रतीचे आरोप प्रत्यारोप होत असतील तर कुठली महिला भगिनी राजकारणात येणार आहे. कुठल्या तरुणाला आम्ही सांगावं की तू राजकारणात ये, कुठल्या तोंडाने सांगावं. पण या सिनियर नेत्यांनी ही गोष्ट पाळली पाहिजे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, परंतु अशा पद्धतीने समाजामध्ये लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होईल या दृष्टीने एकमेकावर आरोप करणं हे टाळलं पाहिजे. इतक्या खालच्या पद्धतीचे आरोप कोणाच्याही सांगण्यावरनं करणं आणि ते आपल्या जे काही काळचे सहकारी ज्याला तुम्ही चांगलं ओळखता, एकमेकांना चांगले ओळखता दोघे, त्यांच्याविषयीचे असे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे तुमच्याकडे लोक ज्या अपेक्षेने बघतात, तर खरं आता म्हटलं म्हणजे पूर्वी मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, आता एवढ्या मोठ्या पदाचे दावेदार असलेल्या व्यक्तीने अशा खालच्या प्रकारचे आरोप करणं हे अतिशय मला तर चुकीचं आहे. आणि तुमच्याकडे काही प्रूफ असले तर जरूर तिने दिले पाहिजे. तुम्ही 5 वर्षापासून सांगताय की माझ्याकडे हे प्रूफ आहे, माझ्याकडे ते प्रूफ आहे, आजपर्यंत एकदाही प्रूफ दिलेलं आहे. कशाच्या आधारावर तुम्ही हे आरोप करताय. जो माणूस आज चांगलं काम करतोय त्याला त्याचे पाय खेचायचे. या जिल्ह्याचा विकास कुठेतरी परत थांबणार आहे. आता ज्याचं नाव घेऊन तुम्ही आरोप करता की त्याला पक्षात का घेतलं, मला तर मीडियामध्ये पण त्यांनी प्रश्न विचारला, त्याला प्रफुल्ल लोढाला का घेतलं. ते कोणाला पक्षात घेणं काढणं ही प्रक्रिया चालूच असते. तसं जर म्हटलं तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी तुमच्यावर आरोप केले होते तोडपाणी नेता म्हणून. त्यांनी तुम्हाला त्यांच्या पक्षात घेतलंच ना, त्यांनी पुढे काय विचार केला. म्हणून कोणाला पक्षात घेतलं, कशाच्या आधारावर घेतलं, शेवटी आम्हाला तो आमचा मतदार आहे. तर मतदार म्हणून कोणालाही पक्षात घेणं काढणं ही प्रक्रिया सुरू करते. आम्ही नाही घेणार, तो दुसऱ्या पक्षात नाही. मग तो पक्ष खराब आहे का. पूर्वीचे राष्ट्रवादीत होते प्रफुल्ल लोढा, मग तो राष्ट्रवादी खराब होतं का. तो ते सोडून तो जर काँग्रेसमध्ये गेला मग काँग्रेस खराब आहे का. पण तो कोणत्या पक्षात जातो ना कोणत्या पक्षात येतो त्याच्याने काही पक्ष खराब होत नाही, पक्षाची विचारधाराही खराब होत नाही. ती व्यक्ती आहे तीच व्यक्ती राहते. म्हणून त्याला का घेतलं का नाही हा त्या पक्षाचा विषय आहे, तो कशाला त्याच्यात घसरता. या जिल्ह्याचं नाव खराब होणार नाही, या जिल्ह्याचे विकास कामं होतील. सगळ्यांनीच खंत तुम्हाला सांगितली. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या पक्षात होते तेव्हा तो पक्ष चांगला होता, तुम्ही त्या पक्षाचे गुणगान गात होते, मागच्या पक्षांना तुम्ही शिव्या देत होते, त्यांचे नको ते वाभाळे काढत होते. नंतर तुम्ही त्या पक्षात गेला, तो पक्ष तुम्हाला चांगला वाटायला लागला आणि हा पक्ष ज्या पक्षात तुम्ही होते तो पक्ष खराब वाटायला लागला. आता खरं बोलायला कोण लक्षात आहे, आमच्या नेते आहेत, मंत्री आहेत, तुमचे सून म्हणून त्या भाजपाकडनं उभ्या राहिल्या, तेव्हा तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला. जरी तुम्ही दुसऱ्या पक्षात होते तरी तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला. म्हणजे पक्ष चांगलाच होता की नाही, तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला. परत सुनबाई निवडून आल्यानंतर मग मात्र परत जसे ते वाईटपणा झाला. कुठेतरी तुमच्या बोलण्याला नेहमी स्वार्थाची झालर दिसते की तुमचं जेव्हा काम असेल तेव्हा सगळे पक्ष माझ्यासाठी चांगले, काम संपलं की हा पक्ष वाईट, तो पक्ष वाईट, हा माणूस वाईट, तो माणूस वाईट. हे चुकीचं. आम्ही तुमच्या सुनेसाठी काम केलं, केवळ आमच्या पक्षाच्या पदावर त्या उभ्या आहेत म्हणून, चिन्हावर उभ्या आहेत म्हणून. भारतीय जनता पार्टीने कोणाला तिकीट दिलं असतं आम्ही त्यांचंच काम केलं असतं. आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. मात्र त्याच्यानंतर तुम्ही परत आमच्या विरोधात काम करायला लागले. माझं एक विनंती आहे जिल्ह्यातल्या सगळ्याच नेत्यांना, तुम्हालाही पत्र विशेषतः पत्रकारांना, आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होईल या दृष्टीने सावधानता आपणही बाळगली पाहिजे. मी आरोप करेन, मामा आरोप करतील, मंगेश आरोप करेल किंवा अमोल आरोप करेल, तथ्य काय, पुरावे काय, मीडियानेच विचारलं पाहिजे की तुम्ही हे आरोप करताय, तुमच्याकडे प्रूफ काय.
किंवा अशा तथ्यहीन गोष्टी दाखवणं टाळलं पाहिजे की तुमच्याकडे आरोप आहे का, आरोप करता तुमच्याकडे प्रूफ आहे का, प्रूफ दाखवा, नाही तर अशा बातम्या आम्ही दाखवणार नाही. हळूहळू लोक सोशल मीडियाकडे का वळायला लागली आहेत, कारण आपण अशा गोष्टी दाखवत जातो जास्त. म्हणजे ज्या गोष्टीत काही तथ्य नाही अशा गोष्टी जेव्हा मीडियामध्ये पब्लिश व्हायला लागतात, मग हे सोशल मीडियाकडे वळायला लागतो. काय शेवटी आम्हाला जर एखादी काही आरोप माझ्यावर झाला त्याच्यात तथ्य नाही आणि मी जर मीडियाला किती सांगत बसलो ते मीडिया ऐकतच नसेल, मला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागतो. माझं म्हणणं सोशल मीडियावर सांगावं लागतं. पण मीडियाची अजूनही विश्वासार्हता आहे. ज्या गोष्टीमध्ये तथ्य त्या गोष्टी तुम्ही दाखवल्याच पाहिजे. ज्याच्याने समाजाचं नुकसान होतं अशा गोष्टी दाखवल्याच पाहिजे. आणि समाजाचं मन जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर ज्या गोष्टी चांगल्या त्या जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला तर समाज पॉझिटिव्ह होईल. नाहीतर शेवटी समाजाला जेवढे आम्ही लोकप्रतिनिधीमधून जबाबदार आहोत, मीडिया म्हणून तुम्ही जबाबदार नाहीये का? तुम्ही जेवढे जबाबदार आहात. आपण जेव्हा सांगतो की न्याय व्यवस्था असेल, शासन असेल, प्रशासन असेल आणि मीडिया असेल, हा सगळं मिळून जेव्हा आपण समाजाच्या एकतेसाठी किंवा विकासासाठी प्रयत्न करू, समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करू, तरच ते होणार आहे. म्हणून तुम्हालाही विनंती आहे की अशा तथ्यहीन गोष्टी शक्यतोवर आपण टाळलं पाहिजे. आता माझा एक वीक पॉइंट आहे, थोडं मीडिया दिसला, समोर माईक दिसला की त्यांच्याकडनं काही कंट्रोल होत नाही, ते सुरू होऊन जातात. हे तुम्हाला सांगतो, त्या मानाने गिरीश भाऊने खूप तथ्य पाळले, खूप स्वतःवर कंट्रोल केलं. जेव्हा काहीतरी नको ते आरोप व्हायला लागतात तेव्हा माणूस शेवटी बोलतो. म्हणून नाही काही बोललं तरी मीडियामध्ये असं होईल की ते नाही बोलत आहे म्हणजे त्यांना आरोप मान्य आहे का? नाईलाजाने त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात. पण एकमेकांचं उणं धुणं काढण्यापेक्षा जसं सगळ्यांनीच अपेक्षा व्यक्त केली की या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर जिल्ह्यासाठी कुठे गिरीश भाऊ कमी पडले ते नाथाभाऊंनी सांगावं की तुम्ही हे प्रोजेक्ट आणले नाही, ते प्रोजेक्ट आणले नाही, याच्यात मदत करा, त्याच्यात मदत करा. मी नेहमी उदाहरण देतो पश्चिम महाराष्ट्रातच की तिथे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं, जेव्हा राजकारण संपतं, इलेक्शन संपलं की तिथल्या प्रोजेक्टसाठी मी आज पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करत नाही, याच्या आधी सांगतो, सगळे लोक एकत्र येतात, सगळ्या पक्षाचे लोक, की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, की आमच्या भागामध्ये या गोष्टीसाठी आम्हाला ही आवश्यकता आहे. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांचे विषय मांडतात. मिटिंगलाही आता मी वस्त्रोद्योग म्हणून काम करतो, ते सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि तो विषय मांडतात. तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे त्या पक्षाने मांडलं की तो त्याच्या विरोधामध्ये काहीतरी सांगायला येतो की हे काम होऊ नये म्हणून कसं काही आंदोलन उभारता येईल. ही आपल्या जिल्ह्याची एक शोकांतिका आहे. म्हणून सगळ्या सिनियर नेत्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आणि तरुण पिढीला जेव्हा आपण मार्ग दाखवतोय की तुम्ही राजकारणात या सक्रिय व्हा, महिलांना सांगतोय, तर त्यांना येताना लाज वाटू नये. त्यांना येताना सुकर वाटलं पाहिजे की राजकारण हे चांगलं आहे, मी गेलो तर राजकारण बदलेल, या दृष्टीने वातावरण तयार झालं पाहिजे. या दृष्टीने सगळ्यांनी आपलं वैचारिक गाभण असेल ते मांडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मीडियालाही विनंती आहे की आपण त्या दृष्टीने चांगल्या पॉझिटिव्ह बातम्या जास्तीत दाखवण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रश्न असतील तर मग त्यांना माहिती आहे सगळं. तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड विचारतो, तुम्ही जे एवढ्या दिवसांत ते सांगताय, बोलताय, पुरावे द्या. लोढाचा जो विषय आहे तो हनी ट्रॅपचा विषय नाहीये, तो पोस्कोचा गुन्हा दाखल आहे. तो गुन्हा जो दाखल आहे तो पोस्कोचा गुन्हा दाखल आहे, तो वेगळा विषय. आणि जे हनी ट्रॅप हे काही सांगताय राज्यात चाललंय की 70 अधिकारी आहेत, एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं. 4 मंत्री आहेत, ते राऊत, ते राखेलचा, म्हणजे राऊत हा तर तोंडाचा राखेलचा डबाच आहे, ते बडबडच करतं आणि आगच फेकतं. पुरावे तर आणि याच्याने काय होतं की जिल्हा ही बदनाम होतोय. तुम्ही पण एक सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती की मी जर काही बोललो, तुम्ही मला त्यांच्यावर काही आरोप केले, त्या आरोपांचं मागे केले असतील 2 वर्षापूर्वी, ते विचारा की तुम्ही त्यांच्यावर आरोप केले होते, तुम्ही असं म्हटले होते, त्याचं काय झालं. त्यांनाही विचारलं पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर 5 वर्षापूर्वीपासून आरोप करताय, हे सांगताय. आता तो तुम्ही म्हणता की तो बेवडा मला गाडीत सांगतो, तुम्ही ते ऐकता आणि ते लोकांना सांगता. तुमच्या रंजक कहाण्या तुमच्या समोर, मीडिया समोरच त्या लोकांना बसवतो आणि त्यांच्याच तोंडून ऐका. परंतु त्या एखाद्या माणसाला उभं केलं गेलंय का, काय केलं गेलं, ही वस्तुस्थिती तपासायचं काम
प्रसार माध्यमांचं असं आमचं वैयक्तिक मत आहे. शेवटी तुम्हाला आता तुमचं मीडियाचं काम आहे, यांनी जे सांगितलं त्यांनी ते आणि म्हणजे हनी ट्रॅपचं जे आहे ना प्रकरण, एक तो फोटो व्हायरल झाला गिरीश भाऊंचा त्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये सगळ्या लोकांसमोर तो फोटो काढतात. कोणी असा फोटो काढेल आमच्या सोबत, उद्या आज गिरीश भाऊचा फोटो आला. आता आम्हाला काय माहिती बाई कोण आहे, काय तिचं चरित्र काय, कसं असतं, काय तिने काय केलंय काय नाही. उद्या कोणाचा माझ्यासोबत फोटो दिला कुठेतरी बोलताना तर काय कोणावरही संशय घ्यायचा. तुमच्यापैकीच कोणा मीडियासमोर एखाद्या मीडियाच्या व्यक्तीसोबत ती दिसली, मग त्याचा फोटो काढून ना मीडियावाला पण त्याच्यात अंतऱ्या पण त्या इन्व्हॉल्व असं दाखवायचं. तुम्हाला काय विचारायचंय बोला. काय हा मग करा, कोण नाही म्हणताय, मग करा ना. आम्ही नाही म्हटलं. तुम्हाला ज्याची नार्को टेस्ट करायची करा, पहिली सही आम्ही करतो, मीच करून देतो तुम्हाला की याचे ज्याचं करायचं त्याचं करा ना. नाथाबोची करा, ज्याची करायची त्याची करा करा. तुम्हाला काही माहिती लागली कोणाची ती सांगा. अजून काय पाहिजे तुम्हाला तर त्यांना सांगा की मंगेश चव्हाण तुमच्या सोबत पत्रकार परिषद घ्यायचं म्हणताय, समोरासमोर बसवा. मी त्यांना विचारतो जरा त्यांचे जुन्या नव्या कहाण्या, किस्से राखेल पासून तर सिगारेटचे अर्धे पाकिट कोणाकडनं घेतलेत त्याचे उदाहरण सगळंच माहिती आहे आम्हाला. हो आम्ही काय, आम्हाला त्यांचा पूर्ण इतिहास ते विसरले असतील. म्हणजे त्यांच्या पूर्ण विकासाच्या विषयावर त्यांच्या बदल्यांचे त्यांच्या घरात 3 जण पैसे घ्यायचे. एका बदलीचा बायको वेगळे पैसे, मुलगी वेगळे पैसे, जावई वेगळं ठरवायचा. हे मी नाही सांगत, तुम्ही पण विचारून घ्या. यात जर खोटं असेल तर मी माफी मागेल. ज्या माणसांनी आता हे इथपासून त्यांच्या आता किती खालच्या स्तरावर जायचं त्याच्यामुळे आम्ही जरा टाळतोय म्हणून, पण ते जर नाही असतील ऐकायला जावं लागेल आम्हाला, जाऊ आम्ही. आता ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावं लागेल. एकत्र म्हणजे जिल्ह्याच्या विकासासाठी सांगितलं. आता बघा ते काही आता मी त्यांना काही आमच्या पक्षात या वगैरे की नाही, तो त्यांचा त्याच्यामध्ये बिलकुल बघा सांगतो ना, त्याच्या मागे सांगितलं की एखादी प्रोजेक्ट जर जिल्ह्यामध्ये कमी पडला आहे काही आहे तर त्यांनी सुचवला पाहिजे की जिल्ह्यामध्ये या गोष्टीची आवश्यकता आहे, सगळे केले पाहिजे. धरून आम्ही सगळे मिळून विचार करू. बघा सांगतो त्यांना, आता तुम्ही 25-30 वर्ष संधी इतक्या वर्षाचे पेंडिंग आहे तेच प्रयत्न करता. गिरीश भाऊने आता शेळगाव बॅरेकला पैसे दिले, पाड्याच्या धरणाला पैसे. सांगतो तुम्हाला नाही. बघा आता यांच्या काळात दिले का यांनी? मला आता पुढे गेलं इरिगेशनचे प्रकल्प जे खडसे साहेबांनी त्यांच्या काळात प्रशासकीय मान्यता दिला, त्याच्या 2-2, 3-3 सुप्रमा झाल्यावरही पूर्ण झाल्या नाहीत. काही गोष्टींना जर वेळ लागत असेल पण त्या वेळेलाही मर्यादा असल्या पाहिजे. तेवढ्या वेळेत प्रकल्प पूर्ण केलेच पाहिजे. जळगाव जिल्ह्यातल्या इरिगेशनच्या प्रकल्पाची आम्ही स्वतःच एक तुम्हाला यादी देतोय की त्या किती वर्षाचा प्रकल्प मंजूर झाला, त्याला प्रशासकीय मान्यता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कधी झाली, त्या कामाची आता किती टक्के काम पूर्ण आहे आणि किती वेळेत पूर्ण होण्याचं कामाचं एक टाइमलाईन आहे. ते पण तुम्हाला देऊ. तुम्ही विचारा ना हे प्रश्न आणि तुलनात्मक तुम्ही ठरवा की बाबा हे जे सांगताय की ते खरं आहे की खोटं आहे. आता तुम्ही मुक्ताईनगरला जाऊन पहा, ते एवढं सांगताय की असं केलं. मुक्ताईनगरची काय व्यवस्था आहे, काय अवस्था आहे, काय अवस्था काय मुक्ताईनगरची आज आहे बघा ना तुम्ही. साधे तलाठी कार्यालय उभे राहिले नाहीत तिथं, ते काय मोठ्या गोष्टी सांगतील. काय परिस्थिती आहे सगळ्या कार्यालयांची, रस्त्यांची काय परिस्थिती आहे बघा. 35-30 वर्षानंतर तुम्ही 1-2 कामं केली तेच जर सांगाल. आता जर मी सांगेल की मी 40 गावाला इतक्या लोकांना पाणी पाजलं, इतकं आता इतक्या पलीकडे जग जायला लागलं, मंगळावर जायची तयारी करतोय आपण, तुम्ही काय त्या 2च गोष्टी सांगत बसाल. झालं त्या किती, त्याच्यावर काय 30 वर्ष राजकारण कराल का तुम्ही 2च गोष्टींवर? हे पण एक तपासलं पाहिजे. मेडिकल हब आलं, ऐका सांगतो तुम्हाला, मेडिकल हबचं काम पाहिलं का तुम्ही स्टेटस? सिंचनाचं मी सांगतो ना, हे पहा वरकडे लोंढेचं काम पूर्ण झालं,
रेकॉर्ड ब्रेक वेळेत काम पूर्ण झालं. तुम्हाला मी इरिगेशनच्या कामांची यादी देतो की बाबा कुठली कुठली प्रकल्पांची काय परिस्थिती आहे आता देतो ना. अरे बाबा असे प्रश्न विचारले तर आम्हालाही आवडतील. बघा तुम्हाला सांगतो, शेळगाव बॅरेज, वरखेडे लोंढे, बोदोड उपसा सिंचन, वाघूर धरण, मेडिकल हबचं, आणि त्यांनी आता जे याचं केलं त्या एका प्रकल्पाचं, त्याच्यामध्ये तर ते माझ्या मते देशातला असा पहिला प्रकल्प आहे की जे शेतकऱ्यांना समृद्ध करू शकेल. त्या प्रकल्पाची जागेवर पाहणी करा तुम्ही. त्या कामाची वर्क ऑर्डर दिली 7 महिन्यापूर्वी. माझ्या मते लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर ते काम 25 ते 40% पूर्ण झालं. जे मागच्या इरिगेशनचे प्रकल्प 30 वर्ष पूर्ण होत नव्हते, 20 वर्ष पूर्ण होत नव्हते, तेच प्रकल्प 8 ते 9 महिन्यात एवढे पूर्ण झाले. 40 गावच्या प्रकल्पाची परिस्थिती तुम्हाला सांगतो. पीडीएन ही प्रकल्पाची आम्ही वर्क ऑर्डर दिली आजच्या 1 वर्षापूर्वी. आता 2 महिन्यामध्ये जो मागच्या 30 वर्षात काम नाही झालं, 500-600 कोटीचं काम आहे. एकही सुप्रमात्यात नवीन करायचं नाही. मी ठेकेदार सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो, गिरीश भाऊंनी ती बैठक घेतली. त्यातलं ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये 17 गावांना आम्ही 17 गावाच्या शेतांना पाणी देतोय. म्हणजे रेकॉर्ड असेल हे. असं तुम्ही अशा मुद्द्यांवर चर्चा करा. त्यांनाच घेऊन तुम्ही खडसेंना समोर. नाही, तुम्हीच त्यांना सांगा की त्यांनी जाहीर आव्हान दिलंय, त्यांनी काय केलंय. जर गिरीश भाऊंनी जर समजा काही केलं नसेल त्यांच्या कार्यकाळात, तर आपण जनतेला आपलं दायित्व आहे, शेवटी आपण जनतेची माफी मागू. तुम्हालाही सांगू की आम्ही कमी पडलोय. आणि त्यांनी जर ते एवढ्या नाकाने मिरच्या सोलतायत तर त्यांनी जरा समोर यावं. ते मर्द आहेत असं म्हणतात ते, भाऊ त्यांची आपण जरा काय आहे नाही. पर्यटन मंत्री होते, मेरून तलावाला 15 कोटी दिले आता, आणि गिरणा पंपिंगला 10 कोटी दिले, 25 कोटी म्हणजे दिले ना. आता पुरावा आहे सर्व, सगळ्याच ठिकाणी दिले. म्हणजे पाटणा देवीला दिले. बघा तुम्हाला सांगू, पर्यटनसाठी तुम्ही बघा, ते राष्ट्रीय स्मारक होते, तुम्ही जिल्ह्याचे महाराष्ट्रात तर खूप दिले, पण आता राजमाता आयल्या होळकरांसाठी 5 कोटी दिले. म्हणजे असे कितीतरी. अगदी तुम्हाला लेवा समाजाचाच विषय सांगतो, म्हणजे सामाजिक बोलायला नको. त्या समाजाला इथेही पैसे दिले. पंढरपूरचं मी स्वतः जाऊन पाहिलं, ते पूर्ण दिलं आणि कामही पूर्ण केलं. बहिणाबाईंचं स्मारक दिलं. बघा ते काय करतात, ते एका गोष्टीचा अंड्यू बेनिफिट घेतात. पाटणा देवीला 20 करोड रुपये दिले, खाजा नाईकला 15 करोड रुपये पहिल्या टप्प्यात दिलेत. जर एखाद्या कामाच्या संदर्भात जर काही अडचणी, कशाची क्रीडा संकुलचा विषय बघा, आता मला सांगितलं ते 17 कोटी दिले जळगावच्या. नाही दोष नाही देतात, तुम्ही खालच्या लोक करत नाही. आता 17 कोटी जळगावच्या स्टेडियमला दिले नवीन बनवण्यासाठी. वर्क ऑर्डर झाली त्याची. तुम्ही एखाद्या गोष्टीला दोन वर्ष कुठे झाले त्यांना. अजून तर 6-7 महिने, पण ठीक आहे. प्रश्न मला अगदी बरोबर विचारला तुम्ही. मी स्वतः त्या गोष्टीची मागणी करत आलो होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन आहे, स्वतः उभे राहते. स्वतः जिल्ह्यात मागणी ते उद्योग कुठे उभे राहिले पूर्वी सोलापूरला आहे, सोलापूरला आहे, मालेगावला आहे. मालेगाव समजा आपला भागाचा तिथे कापसाचं उत्पादन इतकं ऑलरेडी उभं राहील. आजच्या तारखेला तुम्ही एखादी प्रक्रिया उद्योग कापसाचा सुरू करायला त्याची लिंक पूर्ण असल्याशिवाय उद्योजक येतच. तुम्ही स्वतः किती उद्योजकांच्या बैठकी घेता, सगळ्यांना आवाहन केलं, त्यांना फिजिबल कुठे. मी एखादी हे टाकलं इथे स्पिनिंग मिल टाकले, त्याला प्रोसेस करणार पुढे काहीच नाही. मला इथे उत्पादन नाही, पण मला तिथे का परवडतं, त्याला प्रोसेसिंग पुढची सगळी तिथे आहे म्हणून.
क्लस्टर व्हायला पाहिजे. Cluster. Absolutely right. झालं तर पूर्ण क्लस्टरच व्हायला पाहिजे इथे. त्या दृष्टीने आता आपण झोन बनवलेले आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं सॉरी उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला आता 4 झोन होते. त्या 4 झोन तुम्ही आता 3 झोन करताय की म्हणजे अजून जास्त बेनिफिट मिळेल. विदर्भाला तो बेनिफिट आहे तो आपल्याला मिळावा म्हणून अजून एक झोन कमी करून मंत्रिमंडळाकडे येईल ते की जेणेकरून जास्तीचा बेनिफिट इथे मिळावा. तो बेनिफिट मिळाल्यानंतर म्हणजे आता मागे आमची बैठक झाली ती उद्योग मंत्र्यांसोबत MIDCचा आपण झोनही बदलायचं त्यांनी सांगितलं. आणि दुसरा प्रश्न होता माझ्या डिपार्टमेंटचा की जे पर्सेंटेज विदर्भाला जे मिळतं तो बेनिफिट इथे द्यावा म्हणून काही उद्योजकांनी मागणी केली. ती पण मी मान्य केली. ते पण आता आम्ही कॅबिनेट पुढे जाऊन ते झोन बदलतोय. म्हणजे आपलं झोन जेव्हा 2 होतं ते झोन 1 मध्ये आणतोय. पण प्रश्न असा आहे की सरकार स्वतः काही स्पिनिंग मिल किंवा कुठले उद्योग टाकणार नाही. इन्व्हेस्टर इथे यायला पाहिजे. आता जिल्ह्याचं वातावरण जर असं कलुषित होत असेल कसा उद्योजक आहे. मी बऱ्याच उद्योजकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यांना निमंत्रित केलं. आपण मी काय असं काय सांगू शकत नाही पर्टिक्युलरली की तुम्ही भुसावळलाच या. जिल्ह्यात या किंवा उत्तर महाराष्ट्रात कुठेही या तुम्हाला काय मदत लागेल ती सगळी मदत मी करायला तयार आहे. काही येत आहेत काही डिस्कस करताय काही पाहणी करून घेणे प्रोसेस सुरू आहे. आपण 6-7 महिने झाले मला. पण माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करतोय. ज्याला कोणाला इच्छा असेल तुमच्या ओळखीच्या पैकी जरी आणि त्याला जर इथे काही टेक्स्टाईलचा युनिट टाकायचं असेल माझ्याकडे यावं विषयी वाटतं. हा रेमंडचं पण तुम्ही जो एक उद्योजक होता तुम्ही ह्या वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो म्हणून नाही. त्यांच्या घरात काम करणारे जे लोक होते बघा तुम्ही तपासा रेमंड मधून. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. त्यांच्याकडे रेमंडचं युनिट होतं. त्यांच्या घरात काम करणारे बरेचसे लोकांचे पगार तिथून रेमंड मधनं काढायचे. ते लोक त्यांच्याकडे काम करायचे. रेमंड मधले तुम्ही त्या स्लिपा बघा पुरावे पहा दाखवा. पुरावे देतो तुम्हाला. दूध संघामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीचे टायर सुद्धा दूध संघातनं बदलवले. मी तुम्हाला बिलं देतो. म्हणजे आमच्याकडे इनोवा गाडी आहे आणि फॉर्च्युनरचे टायर टाकायचे. मी म्हटलं आता ती डिस्क साईज जी असते त्याच्यावर तपासलं. मी आरटीओचा अभिप्राय मागवला. हे मी तुम्हाला रेकॉर्डवर सांगतोय. म्हणजे ते तिथून सगळं हे करायचे आणि त्यांच्या गाडीला टायर तिथून टाकायचे डिझेल तिथून टाकायचे. त्याचे सगळे बिलं आहेत. त्यांनी त्या दूध संघात आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतो त्यावेळेस 8.5 करोड रुपये लॉस होता. हा कागदावरचा लॉस आहे. त्यांनी मी जे पैशानं तुम्ही मला विचारा ना की तुम्ही आरोप केले होते की अपार झालाय. तुम्ही का नाही विचारलं मला. मी अपार केला त्याच्यामध्ये त्यांनी हा मग सांगतो ना गुन्हे दाखल झाले त्यात पैसे भरले. 70 लाख रुपये एका व्यक्तीने भरून टाकलेत. पैसे वसूल झालेत. मी जे आरोप केले तर आरोप म्हणजे काय पैसे खाल्ले म्हणजेच त्याने पैसे भरलेत म्हणून ती केस थांबली एका प्रकरणात. तुम्ही मला विचारा की तुम्ही हे आरोप केलेत. मी आता खडसेंवर जे आरोप केलेत की त्यांनी बदल्यांचे त्यांच्या घरात इतके लोक पैसे घ्यायचेत बोलवा त्यांना. मी सांगतो माणसं आणतो समोर. ते कोण पैसे कोणाजवळ द्यायचं कोण कोण मध्यस्थी असायचं. मी जर बोलतोय तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला पुरावा देईल. त्यांच्या चारित्र्याचा पुरावा पाहिजे तर तो माणूस आहे सांगणारा तो पण द्यायला तयार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न. पण माझ्याकडे माणसं आहेत हे नाही येते पण माझ्याकडे सगळी माणसं आहेत. आणि मी सांगितलेली माहिती जे तुम्हाला सांगतोय तुम्ही पण दबक्या आवाजात तुम्हाला पण तेच लोक सांगतील की हे खरं आहे बा आमदार जे सांगताय. म्हणजे तुम्ही पण जर रात्री थोडं विचारलं किंवा आमदार खरं बोलत होते का तुमचंही मन म्हणेल किंवा खडसेंचं पूर्व इतिहास पूर्वाश्रमात असंच होतं. म्हणजे असं काही खोटं सांगणार नाही. तुमच्या केंद्रातील तसेच राज्यातील काही नेत्यांना भेटतात. हा त्याच्यात तुमचा पण नेता असल्याची शंका आहे का. कोणाची नेता तुमच्या पक्षातील काय. आता बघा आमची होलसेल दुकान आहे. आमच्या दुकानमध्ये असे 100 रिटेलर फिरतात. त्यातले एखादी गर्दी ते फिरत असतील. आमच्याकडे इतकी लाईन आहे मोठी त्यात एखादं फिरत राहतं त्यातले ते कसू शकतात. अरे बाबा आमच्याकडे होलसेल दुकान आहे. आमच्याकडे गधे घोडे सगळे येत राहतात. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. चांगली माणसंही घ्यावी लागतात. सगळ्याच प्रकारची माणसं राजकारणात असतात. कोणाच्या आता खडसे साहेब असं वागतील त्यांच्या छातीवर शिक्का मारला होता का. त्या माणसाला सगळं देऊन त्यांनी पक्षाची गद्दारी केली. अनुभव आता शिकायचं असतं. हा 370 कोणचा सांगतो मी तुम्हाला.
तो मामला दबलेला नाहीये. 136 करोड रुपयाची जमिनीचं रॉयल्टीचा विषय तुम्ही सांगताय, त्याच्या संदर्भात हायकोर्टात पिटिशन चालू आहे. त्याच्या संदर्भात तिथले स्थानिक आमदार हे कोर्टात गेले आहे. त्यांनी एका गटाची उत्खननाची परवानगी मागितली आणि दुसऱ्या गटात उत्खनन केलं. 205, 204, 203 असे ते सर्वे नंबर होते. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्याच गटात उत्खनन केलं. त्याच्या संदर्भात SIT फॉर्म झाली. SITने त्यांना दोषी ठरवलंय. त्या संदर्भात जी काही स्थगिती असेल त्या संदर्भात कोर्टात तो चालू आहे. कोर्टातनं तो निर्णय होईल, परंतु ते प्रकरण आजही थांबलेलं नाही. एकनाथ खडसे रॉयल्टीच्या चोरी प्रकरणात चोर होते, चोर आहेत आणि ते कोर्टात चोर सिद्ध होतील अशी आम्हाला 100% विश्वास आहे. आज अशा पत्रपरिषदेला उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींचे आभार मानण्यासाठी